मॉर्निंग. आम्ही आता अंजुना सोडलं आहे आणि परत आलो बागाला, कारण आमचं ट्रेन वगैरे इकडूनच असते. सो लाईक थिविमवरनं बागा कलंगूट जवळून खूप साऱ्या बसेस असतात. सो आम्ही पुन्हा इथे शिफ्ट झालो आहे. तर आम्ही प्रॉपर्टी हॉपिंगच करतो आहे वेड्यासारखं. तर आम्हाला इकडे बागाजवळ एक मस्त प्रॉपर्टी मिळाली आहे, ज्याचं नाव मी तुम्हाला सांगते. बट खूप मस्त आहे, असं विंटेज लुक आहे, गोवन आहे, पूल आहे. तर रूम पण मी तुम्हाला दाखवते. आणि दिस इज अँड अ बजेट 2000. सो प्रिटी. हे बघा, मस्त असं ग्रीनरी आहे, नेचर आहे. कलर कॉम्बिनेशन तर मला खूप आवडलं आहे, मस्त आहे एकदम. तो मुलगा कसा बघतोय, मस्त आहे. एस्थेटिक गोवन प्रॉपर्टी. तर आमची रूम इकडे आहे कुठेतरी, मलाही नाही माहिती, कारण बुकिंग केलं आहे मी, पण जेव्हा बघून आलं तर मला नाही माहिती एवढं. इथे पण असे रूम्स आहेत, दाखवते मी तुम्हाला रूम पण. सो या प्रॉपर्टीचं नाव आहे शेल्स्टा हॉलिडे रिसॉर्ट आणि दिस प्रॉपर्टी कम्स अंडर बजेट 2000. तुम्हाला यायचं तर तुम्ही येऊ शकतात. नियर बाय बागा कलंगूट आहे एकदम. बागा कलंगूट आणि अगवाडा फोर्ट नियर बाय. सो इफ यू वॉन्ट टू कम, मी खाली लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही चेक करा. ओके. हो, मी आता रूमच्या बाहेर आहे आणि माझ्या रूमच्या बाहेर असं मस्त नेचर आहे. आणि इकडे पण ह्यांचीच प्रॉपर्टी आहे ना ही पण. मस्त पार्किंग वार्किंग दिली आहे. एकदम छान असं थंड क्लायमेट आहे बिकॉज ऑफ नेचर. आणि ही आमची रूम आहे, मस्त एकदम रिलॅक्स रूम आहे, मस्त. अजून काय, Turn it up, don't turn it off. Turn me round, put me in my place. From there, I can see it all. So beautiful. The world is turning fast. Got too many plans, but your eyes found mine, and I said, there's a record spinning in my mind. With scratches on. एवढा प्रवास करून आम्ही आलो आहे इकडे सेंट अँथनीज बेकरीला. आम्ही लास्ट टाईम पण आलेलो अरंबोलमध्ये. ही खूप जुनी, काहीतरी 104-105 वर्ष जुनी बेकरी आहे. आणि इथे लोकल्स आणि फॉरेनर्स जाम खातात या बेकरीमध्ये. आय मीन फॉरेनर अप्रूव्ड बेकरी आहे ही. आणि आता बघा, माझ्या समोरच बघा ना केवढे सारे लोक आलेत. आणि समोरच आहे अरंबोल बीच. इथे समोर अरंबोल बीच आहे आणि इथे पूर्ण गर्दी झाली आहे यार. आणि दुपार झाली, आम्ही लिटरली नाश्ता नाही केला आहे, तर जेवायची वेळ झाली. पण आता इथे जवळपास मला काही ऑप्शन दिसत नाही आहे. सो आता मी बघते जाऊन काय आहे का इकडे. काय नाही, 15 रुपीज, 20 रुपीज असे रेट्स आहेत. 80 रुपीज मफिन्स आहेत, म्हणजे तुम्हाला सेवरी पण मिळेल आणि सॉल्टी पण मिळेल, सगळं मिळेल. आणि इथे समोसा वगैरे आहे. तर इथे सगळा मेनू आहे तुम्हाला. तर बघा प्राइजेस बघा किती अफोर्डेबल आहे. पूर्ण सनकोट वगैरे घालून रेडी आहे. जाम गरम होतं आहे, सगळं घालायचं परत काढायचं. Turn it up, don't turn it off. आम्ही चीज बॉल घेतला आहे आणि एक चिकन बर्गर घेतला आहे. खातो, मरणाची भूक लागली आहे. हा ना, कसं आहे सांग, काय आहे. चिकन पॅटी आणि लेटेस वगैरे टाकलं आहे. व्हेरी गुड. बापरे बाप. चिकन चीज आहे का ते? चिकन चीज बॉल आहे 20 रुपीजचा आणि हे बर्गर 50 रुपीज. खूप अफोर्डेबल आहे. ओके, दिस इज राऊंड 2. आम्ही मगाशी चिकन बर्गर घेतलेलं आणि चिकन नाही, चीज बॉल्स घेतलेले. आणि आता पुन्हा चीज बॉल घेतले. चीज बॉल इज अमेझिंग. चिकन चीज बॉल 20 रुपीजचे आहेत आणि हे कितीचे आहे? हे पण 20 रुपीजचं आहे. हे चिकन फिंगर्स आहेत. चिकन बर्गर बॉस ओके ओके, बट हे मस्त आहे खूप, आणि खूप गरम आहे. एवढा चीज नाही आहेत. चिकन फिंगर्स चांगलं फ्रेश आहे, पण हे सॉस बरोबर चांगले लागतात. मी नुसतं खाल्लं. आता आम्ही अरंबोल बीचला जायच्या लेनला आणि
आणि सगळे बीच ऑलमोस्ट सिमिलरच असतात. म्हणजे आजूबाजूला जे शॉप्स वगैरे आहेत ते सगळे सिमिलर आहेत. हे आहे, दोन्ही साईडला शॉप्स आहेत. आणि दुपारची वेळ तर थोडं रश जास्त शॅक्सवर आहे. अर्धे लोक तिकडेच जातात. मस्त वाटतं जरा थंड थंड. Turn it up, don't turn it off. Turn me round, put me in my place. From there, I can see it all. So beautiful. The world is turning fast. Got too many plans. फिरायची अशी चुल्ल आहे ना आम्हाला, चुल्ल. एवढ्या गरमीमध्ये गपचूप घरी बसायचं किंवा रूममध्ये आराम करायचा. तर आम्ही इथे अरंबोलला आलो आहे. ऑलमोस्ट 1 तास ट्रॅव्हल करून. ऊन बघ, ऊन. जस्ट लुक ॲट अस. आमच्या करेजला जरासं शाउट आउट द्या. लाईक, शेअर, सबस्क्राईब गॉईज. वा, इकडे पण पार्किंग आहे. बीचवरच पार्क केलं आहे. फॉरेनर्स बीच, आय मीन रशियन्स खूप असतात इकडे. आणि जरा क्राऊड पण जरा चांगला येतो. आय डोंट एव्हर रिकमेंड बागा आणि कलंगूट. इतका घाणेरडा एक्सपिरियन्स आला आहे ना मला तिकडे. लोक एकदम थर्ड क्लास असतात तिकडची. मला जरा जायचं आहे ना पार्टी वार्टी करायला, थोडे पैसे जास्त जातील. पण कलंगूट बागा तर अवॉइड करा सॅटर्डे संडेच्या दिवशी. बाकी अशा ठिकाणी पण पार्टीज होत असतात. तुम्ही जा. आता मी तुम्हाला एक्सपिरियन्स सांगायला गेले तर रात्र जाईल. जाऊ दे. आपण इकडचा व्ह्यू एन्जॉय करू. इथे पूर्ण शॅक्स आहेत. मस्त सनबाथ घेत बसतात इकडे फॉरेनर्स. आणि बीच पण खूप क्लीन आहे. मेहंदी 100 सांगतात, काढल्यावर सांगतात अरे नाही 200 बोलत आहे. जायला वाव, द वाइब्स आर सो नाईस. आणि ते मसाज वगैरे पण देतात. लाईक मसाज वगैरे पण करून मिळतं तुम्हाला. बागा कलंगूटला पण असतं. खूप लोक आहेत रे. मी विचार केलेला मी जाऊ पाण्यात. हे बघून तर मी अजिबात नाही जाणार. होई. बीचवर बसवायचं बरं वाटतं ना. अरंबोलमध्येच आहे आम्ही आता. हे शॅक्स आहेत ना, तर इकडे ना बसल्यावर सांगतात तुम्हाला मिनिमम 1000 रुपीजचं बिल करायला लागेल. काहीही मागवा. तर असं बऱ्याच ठिकाणी आहे. बट ह्या शॅकवर जरा जास्त गेलो म्हणून आम्ही पण आलो इकडेच बसलो आहे. हे बघा, बीचवर गाडी घेऊन आल्यावर अशी रुतते. काय एक कलाकार आहेत ना इकडे. बीचवर कोण गाडी घेऊन येतात. तर गाडी रुतून राहिली. ती पण बुलेट आहे. ती पण नशीब निघाली. किती टोन काळा पडलाय काय वाटतं. तू गॉगल घालते मी नको घाल ना मग. कोण काय बोललं. किती टन काळा पडलं सांग पहिलं. मी तर काळी आहे. मी काळी पडली आहे. मी तुझा रिअल टोन आहे त्या टोनची झाली आहे आणि तू चाहिए क्या औरत को? I found this very aesthetic cafe at आरंबोल बीच. समोर माझ्या आरंबोल बीच आहे आणि मी इथे आली आहे एका कॅफेमध्ये ज्याचं नाव आहे. आणि मी एका कॅफेमध्ये आली आहे ज्याचं नाव आहे बॉम्बे टू मॉस्को. आणि किती मस्त आहे बघा. असं फुल ऑन बोहो टाईपचे फील आहे. इकडे मस्त सिटिंग आहे आणि समोर पण आहे बीच. पण आम्ही इथे नाही बसलो कारण जाम ऊन आहे यार, जाम ऊन. त्यांच्या टेबलवर बसले आहेत मस्त स्वतःचा फॅन घेऊन. आणि आम्ही इथे बसायचा विचार करत होतो बट लुक ॲट द ऊन. तर आता आम्ही इथे ॲक्च्युली पास्ता खायला आलो. तर आता बघूयात. नाव तर ऐकलं आहे, चांगला आहे वगैरे, रिव्ह्यूज बघितले आहेत. तर आता तेवढा वर्थ आहे का बघू. नॉईस. आमचा पास्ता आला आहे. हा आहे चिकन पास्ता विथ पेस्टो सॉस. आणि ह्याच्यात खूप साऱ्या गोष्टी दिसतात मला. चीज आहे श्रेडेड, पेस्टो आहे, कॅप्सिकम आहे, झुकिनी आहे, बेल पेपर्स, चेरी टोमॅटोज. बस अभी खाएंगे हम. सो हा पास्ता आहे
440चा. आणि हा बीच साईड व्ह्यू मस्त वाटतं की नाही. त्याचं तोंड बघून खाऊ की नको असं प्रश्न पडला मला. स्पायसी मोस्टली तर माहीत नाही ना. वाजता येतं. पास्ता अंडर कुक्ड आहे, कच्चा आहे. टेस्ट असेल ना. पास्ता थोडं आहे म्हणजे अंडर कुक्ड आहे. तुला नाही लागत आहे? हा पास्ता आधीच कुक करून ठेवलेला, त्याने फक्त टॉस केला आहे सॉसेस बनवून. पण टेस्ट चांगली आहे. टेस्ट चांगली आहे. सॉसेसची टेस्ट मस्त आहे. ह्याची सॉस थोडीशी स्पायसी आहे, माझी थोडीशी मिडियम स्पायसी. म्हणजे मला स्पायसी नसेल तरी मला चीजी टेक्स्चर आवडतं, त्याच्यामुळे मला हा आवडला. थोडा अजून खूप होऊ शकला असता. हा थोडासा ड्राय ठेवला आहे. थोडंसं असतं ना सॉसेस तर अजून मस्त लागला असता. इकडचे रिव्ह्यूज पण खूप चांगले आहेत. तुम्हाला ह्याचं तर एकदम मस्त बीच साईड आहे, पण ह्याचं तर सनसेटला या. आम्ही सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. आता लंचसाठी पण आम्ही ॲक्च्युली फिश वगैरेच बघत होतो, पण जवळपास इकडे काही नाही आहे. त्याच्यामुळे इन केस तुम्हाला जर यायचं झालं आणि तुम्ही असं आमच्यासारखं ब्रेकफास्ट वगैरे केला नसेल तर तुम्ही इथे येऊन हे किंवा अजून तिकडचा फूड ट्राय करू शकतात. कारण सगळ्याचे गुगलवर रिव्ह्यूज बघायला ना मस्त आहे. ओके, सो इकडचं फूड चांगलं होतं. फक्त तेवढंच एक होतं की ते अनकुक्ड थोडंसं अजून कुक झालं असतं तर चांगलं लागलं असतं पास्ता. बट ओव्हरऑल टेस्ट मस्त होती. मला तर माइल्ड स्पायसी आवडतं म्हणून मला आवडलं. आणि पास्ता तर माझा फेवरेट आहे. आणि गोव्याला जर पास्ता नाही घालला तर मग म्हणजे असं ऐसे करने की वेळ आ जाएगी. सो जिथे पण तुम्ही जाल, आम्हाला ॲक्च्युली अरंबोला अजून एक पास्ता मिळालेला, बट तो म्हणजे व्हेज होता आणि व्हीगन होता आणि तिथे नॉनव्हेज नव्हतं आणि ह्याला नॉनव्हेज लागतं. सो आम्ही मग विचार केला की अरंबोला इकडे एक मस्त प्लेस मिळाली आम्हाला, मग आम्ही इथे आलो. मी आता कलंगूटला आहे. KFCच्या समोर एक रेस्टॉरंट आहे ज्याचं नाव कॅफ्रिल आहे. आणि आता ह्याचा फुल लुकच चेंज केला आहे. आम्ही आता आलो आहे खूप दिवसांनी. तो आम्ही आलो आहे आता इकडे. आम्ही काय मागवतो ते तुम्हाला दाखवते. But your eyes found mine and I said स्क्विड्स बॉईज. आम्ही आता इथे कॅफ्रिल रेस्टॉरंटमध्ये आलो आहे आणि आम्हाला ना कधीपासून हे कॅलमारी स्क्विड्स खायचं होतं. तर आम्ही आता हे मागवलं आहे. कितीची ही 4 जाऊ दे, जेवढ्याची पण असू दे. सो ही कॅलमारी किंवा स्क्विड्स फ्राय आहे, तवा फ्राय आहे आणि 550ची ही डिश आहे आणि एवढी क्वांटिटी आहे ह्याची आणि मस्त दिसते. दिसायला तर छान दिसते. मला वाटतं ही खायला पाहिजे मी, जरा मसालावाली. आणि मी नुसतीच खाते, चटणी पण आहे, नॉट बॅड. आणि चुई टेक्स्चर जरा कमी आहे. काही काही ठिकाणी ना खूप बेकार मिळते. लाईक असं चुई म्हणजे चावलं किती पण तरी पण नाही जात ते टेक्स्चर. लिटरली अशी टाकायला लागते, पण हे चांगले आहे, फ्रेश लागते, मस्त आहे. ॲक्च्युली मला तुम्हाला विचारायचं आहे, 550ची ही डिश आहे, तर गोव्यात तुम्ही कुठे खाल्ली असेल तर मला सांगा काय रेट चालू आहे. आणि आता इथे 550 आहे तर ही डिश तुम्हाला वर्थ वाटते का मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही आता चिकन काफ्रिल मागवलं आहे. सो ह्या रेस्टॉरंटचं नाव आहे काफ्रिल रेस्टॉरंट आणि चिकन काफ्रिल माझ्या समोर आहे. असं कसं होईल, नाव कॅफ्रिल आणि मागवलं नाही. इकडची स्पेशालिटी आहे. आणि ह्या चपात्या आहेत, गव्हाच्या आहेत आणि इकडे ना खूप कमी ठिकाणी अशा चपात्या मिळतात. ठीक आहे, फुलके टाईप चपात्या आपल्या इथे वेगळ्या मिळतात, वेगळ्याच आहेत एकदम. आम्ही खाणार आणि तुम्हाला सांगणार. आम्ही लास्ट इयर पण आलेलो, आम्ही नेहमीच येतो. बट ते असतं ना, ऑब्सेशन असतं एक प्रकारचं. लिटिल हार्ट्स बिहाइंड मी.
कॅफ्रेला टेस्ट अमेझिंग आहे. कितीची डिश आहे? 280चं हे कॅफ्रेल आहे. मस्त आहे. म्हणजे तुम्ही जर कलंगूट एरियामध्ये असाल आणि तुम्हाला चिकन कॅफ्रियल ही गोवन डिश ट्राय करायची आहे तर इकडे तर याच. बाकी काही ट्राय नको करू, चिकन कॅफ्रियल नक्की ट्राय करा. आता आम्ही इकडे फायनली आम्ही स्टे करतो इकडे. आणि रात्रीचा ॲम्बियन्स बघा इकडे किती मस्त आहे. आणि इकडे यांचं हे बार आहे आणि खूप असं विंटेज टाईप ठेवलं आहे याने सर्व. आणि मस्त डिम लाईट्स आहेत आणि समोरच बागा लेणी, बागा बीच आहे समोर, म्हणजे टिटोज लेणे समोर. आणि हे बघा हे किती मस्त वाटतं आहे. म्हणजे इकडे सर्व फॉरेनर्स वगैरे रोडवर बसून ड्रिंक करतात आणि इतकं मस्त आहे ना. आणि खूप असं गोवन स्टाईल आहे. आणि तुम्ही पण इकडे बाहेर बसून इकडे ड्रिंक करू शकता. हे बघा किती मस्त वाटतं. असा कौलारू आहे आणि इकडे समोर हे या लेनवरच आहे. तर आता आपण आतमध्ये बघूया. आम्ही इकडे लाईम सोडा मागवला आहे कारण की इकडचा थोडासा ॲम्बियन्स मस्त वाटला. With your eyes found mine and I said डोंट कम ऑन वीकेंड. एवढी गर्दी आहे. हे बघा पूर्ण क्लब फुल आहे, फुल. अर्थात आम्ही पण आहोत इकडे, पण हे अनएक्सपेक्टेड आहे, खूप अनएक्सपेक्टेड. काही जे मेन क्लब्स आहेत तिकडेच गर्दी आहे, बाकी ठिकाणी नाही आहे. काय पण सॅटर्डे संडे कोण नाही आणि आज बघ कचरा भाई. एवढे ट्रॅफिक कधीतरीच लागते, ती पण वीकेंडला लागते. हे तर वीकडे.